किंवा समस्या निराकरण हे प्रत्येक वेळेला आपण दैनंदिन जीवनामध्ये पण वापरत असतो. आता समस्या कधी कधी जाणवतात तुम्हाला सांगा, जीवनामध्ये कोणत्या कोणत्या समस्या जाणवतात? दैनंदिन जीवनात समस्या जाणवतात ना प्रत्येकाला, कोणत्या कोणत्या? घरातील समस्या, काम करताना समस्या, वेळेचं नियोजन करताना, अगदी छान, वेळेचं नियोजन करताना, आर्थिक समस्या असतील, अशा वेगळ्या वेगळ्या समस्या, सामाजिक असेल, आर्थिक असेल, वेगळ्या वेगळ्या समस्या तुम्हाला जाणवतात आणि त्याला आपल्याला काय करायला लागतं, ती सॉल्व्ह करूनच पुढे जायला लागतं. कधी कधी आपण टाळतो पण नंतर पुन्हा आपल्याला समस्या काय होते, भेटतात. आता अध्यापक सगळ्यांना कोणत्या कोणत्या समस्या येतात? तुम्ही अध्यापन करताय, कोणत्या कोणत्या समस्या येतात? क्लास बरोबर आहे. विद्यार्थी शैक्षणिक अगदी छान, शैक्षणिक मारलाय, माझं मोठा आहे का, मुलाला दिसेल का, दंगा करतील का, असे सगळे समस्या तुम्हाला जातात. पुरेपूर म्हणजे बरोबर छापणामध्ये सगळ्या त्या गोष्टी हे सगळे समस्या ह्या प्रत्येकाला फेस करायला लागतात. आता इथं काय केलेलं आहे बघा आपल्याला, थोडं सोडवत आहे ना, ते काय आहे त्याला काय म्हणतात, क्यूब म्हणतात. ते क्यूब काय करतात, सगळ्या कलरचे एकत्र आपल्याला काय करायचं, एकत्र आणायचे असतात. ते मग फिरून इकडं तिकडं करून आपल्याला काय म्हणतात, ते क्यूब आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे. आता बघा पुन्हा समस्या निराकरण म्हणजे काय, समस्या म्हणजे काय, तर दैनंदिन जीवनात येणारी कठीण परिस्थिती म्हणजे आपण वेगवेगळ्या ऑप्शन्स असतात. त्याच्यातून एक आपण कुठला जो आपल्याला फिजिबल आहे, वेळेचा होणार आहे आणि जो आपण करू शकेल असा आपण काय करत असतो, पर्याय निवडत असतो. समस्या निराकरण म्हणजे काय आहे, वेगवेगळे ऑप्शन्स असतात आणि त्यातल्या एक आपण काय करतो, समस्या जाणतात. आर्थिक परिस्थिती आहे, समस्येपेक्षा अधिक कामाची, शिक्षणापासून वंचित आहे, करिअरच्या समस्या असतात, वातावरण, घराचं वातावरण कसं आहे, शाळेतलं वातावरण कसं आहे, या सगळ्यांच्यावरती आपण ही जी समस्येला फेस करणार आहे त्याचे निर्णय सगळे त्यात अवलंबून असतात. आता बघा हा, विद्यार्थ्यांना कुठले जास्त, मुलांना शाळेतल्या मुलांना कोणता समस्या जातात, अभ्यासाच्या समस्या असतील किंवा चांगले मार्क मिळत नाहीत, या समस्या मुलांना काय होत असतात, भेडसावत असतात. आता ह्यामध्ये बघा त्याचे पायऱ्या बघूया आपण, घटक कोणते कोणते आहेत. पहिला आहे समस्या ओळखणे. सगळ्यात पहिला काय समस्या आहे ते आपल्याला काय केलं पाहिजे, ओळखायला पाहिजे. आपल्या वर्गामध्ये भरपूर विद्यार्थी असतात, वर्ग तुम्हाला काय दिला जातो, एक वर्ग दिला जातो, त्या वर्गावरून तुम्हाला वर्ग शिक्षक म्हणून सांगता. अशा वेळेला आपल्या विद्यार्थ्यांची ओळख करते, त्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती असते किंवा त्याचं बॅकग्राऊंड असते, ह्याचा सगळ्याचा परिणाम कसा होतो, तो जे लर्निंग करणार आहे, शिकणार आहे त्याच्यावरती होत असतो. आता पहिले काय आहे, समस्या ओळख. त्याला नेमक्या कुठल्या समस्या, वर्गाच्या समस्या आहेत, वर्गाबाहेरच्या समस्या आहेत, कोणत्या समस्या आहेत हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर हे निश्चित म्हणजे काय, त्याची जी समस्या आहे ती समस्या अशी असेल की बाबा त्याला अभ्यासामध्ये प्रगती नाही, अभ्यासामध्ये कमी मार्क इतर मुलांच्यापेक्षा पडतात. म्हणजे हे निश्चित काय आहे, अशी किती मुलं आहेत आपल्या वर्गामध्ये हे आपण काय करायचं, पहिला शोधून काढायचं. ते कुठे शोधणार आहे आपण, समस्या ओळखून. ते कसं शोधणार आहे, तर वेगळ्या वेगळ्या आपण टेस्ट घेतो, घटककृती असेल, प्रॅक्टिकल वर्क असेल, त्यातून आपण ती मुलं शोधून काढणार आहे. त्यानंतर हे निश्चित म्हणजे काय, त्या मुलांना आपल्याला कुठे घ्यायचं, एक क्षमता लेवलपर्यंत घ्यायची, पास झाली पाहिजे अशा लेवलपर्यंत त्या मुलांना न्यायचं आहे. त्याला काय म्हणतो आपण, ऍक्शन प्लॅन. त्यानंतर समस्येचे उत्तर शोधणे. ही मुलं का अभ्यासामध्ये मागे आहे हे आपल्याला काय करायचं, शोधून काढायचं. त्यासाठी आपण काय करणार आहे, त्यांना बाबा त्याचं कारण काय आणि उपाय काय. आता एखाद्या मुलाला गणित हाच विषय आवडत होते तर बेसिकली गणितची तयारी करून घेणं, त्याचा सराव घेणं, त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करणं हे आपलं काय आहे, गरजेचं काम आहे. एखादा मुलगा असा असतो ज्याचं घरात लक्ष नसतं, त्याच्या घरामध्ये भांडणं असतात, मग त्या ठिकाणी पालकांचं काउन्सिलिंग करणं आणि पुन्हा त्या मुलात समोर भांडू नका हे सांगणं मुलाचं काम आहे, शिक्षकांचं काम आहे. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात ज्यावेळेला तुम्ही वर्ग शिक्षक म्हणून जाता. असं म्हणून चालत नाही की माझं टीचिंग मर्यादित आहे किंवा मी टीचिंगच नुसतं करणार आहे असं बोलता येत नाही. पुढे काय आहे, प्रत्यक्ष म्हणजे काय, ज्यावेळेला आपण समस्या विद्यार्थ्यांसमोर मांडतो त्यावेळेला त्या ठिकाणी ऍक्शन प्लॅन, नुसतं काय हे करा ते करा म्हणून चालत नाही. प्रत्येकाला काय करायचं, मुलांना त्या काय करायला लागतं, त्या ठिकाणी गायडन्स काउन्सिलिंग करून त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करायला लागतं. ती आहे प्रत्यक्ष कृती. आणि शेवटला निष्कर्ष. मी जे उपाय राबवलेले आहेत ते कितपत साध्य झालेले आहेत हे शोधून काढणं, त्याला काय म्हटलेलं आहे, निष्कर्ष असं म्हटलेलं आहे.
आता तुम्ही तारे जमीनचा पिक्चर बघितला ना सगळ्यांनी, त्याच्यामध्ये त्या छोट्या मुलाला काय प्रॉब्लेम असतो? लर्निंग डिसॅबिलिटी असते. त्याच्यामध्ये 3 अध्ययन क्षमता आहेत. जे सीटेटला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कोणता? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया. लिहून घेणार तर लिहून घ्या फक्त. डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया आणि डिस्ग्राफिया. डिस्लेक्सिया म्हणजे काय? त्याच्यामध्ये लिहिणं वाचणं ह्याच्या काय असतात? अडचणी असतात. त्याला उलट क्यू आणि पी ह्यामध्ये फरक कळत नाही. बी आणि डी मध्ये फरक कळत नाही. ह्याला काय म्हणलेलं आहे आपण? डिस्लेक्सिया. त्यानंतर काय काय? डिस्कॅल्कुलिया आहे. डिस्कॅल्कुलिया म्हणजे काय? गणितामध्ये त्याला अडचण येतात. गुणाकार, भागाकार, छेद, अंश ह्या गोष्टी त्याला काय होत नाही? कळत नाही. बेरीज वजाबाकी छेद कुठे द्यायचा? वजाबाकीला काय करायचं? बेरजेला काय करायचं? ह्या गोष्टी लक्षात येत नाही. ते काय असणार आहे? डिस्कॅल्कुलिया असणार आहे. आणि डिस्ग्राफिया म्हणजे काय? डिस्ग्राफिया म्हणजे काय? आकृत्या काढण्यामध्ये अडचणी. आकृत्या काढण्यामध्ये त्याला हे लेफ्ट राईट वरती खाली अशा गोष्टी काय होते? पटदिशी कळत नाही, चुकतात. दिशा शोधायला त्यांना काय होते? अडचण होते. आता तुम्ही लक्षात घेतला असेल बघा, पुरुषांची दिशा शोधण्याची म्हणजे मार्ग असतात ना, रूट असतात, ते एकदा बघितले की लक्षात राहतं. आणि लेडीजचं काय होतं? आपल्या लेडीजचं काय होतं? आपल्याला मार्ग लक्षात राहत नाही, कारण आपण दिशांतर जास्त काय करत नाही, त्या ठिकाणी अभ्यास करत नाही. हे काय आहे? त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या वेगळ्या वेगळ्या पायऱ्या. कोणत्या कोणत्या? पहिला समस्येची ओळख असणे, दुसरं ध्येयनिश्चिती, तिसरं काय? वेगवेगळे पर्याय शोधणे, चौथं प्रत्यक्ष रूढी आणि शेवटला रिझल्ट निष्कर्ष काय? ह्याच पायऱ्या कशाला आहेत तुम्हाला? सेकंड इयरला आहे का फर्स्ट इयरला कृती संशोधन आहे तुम्हाला? सेकंड इयरला कृती संशोधनला सुद्धा ह्याच पायऱ्या आहेत की पहिला समस्या शोधायची, त्यानंतर त्याच्यावरती काय करायचं? कारणं शोधायची, उपाययोजना करायच्या आणि नंतर काय करायचं? तुम्हाला रिझल्ट घ्यायचे. त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तुम्ही कृती संशोधनाला ज्या समस्या येतात त्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या समस्या असतात. त्याच्यामध्ये लेखन आहे, वाचन आहे, अशा समस्या. आता हे आमच्या कॉलेजमध्ये एक मुलींना असं भेटलेलं आहे की आनंददायी जो शनिवार प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो त्याची परिणामकारकता किती असते शाळेमध्ये. मग तिने त्याला काय केलं? प्रश्नावली तयार केलेली आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये किती पद्धती कशा पद्धतीने घेतला जातो आनंददायी शनिवार, तो योग्य आहे की नाही, उचित आहे की नाही, घेतला जातो की नाही, ती तपासणं. आणि नंतर मग जर घेत असेल तर त्याची परिणामकारकता म्हणजे काय? त्या प्रोग्रामची परिणामकारकता विद्यार्थ्यांना योग्य वाटतं की नाही, चांगला वाटतं की नाही, गुणी वाटतं, हे काय करणार आहे? ते तपासणं. अशा वेगळ्या वेगळ्या लेटेस्टच्या समस्या असतात. तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी? आता समस्या सोडवतो आपण, त्याच्या जे बाधक घटक आहेत ते कोणते आहेत बघा? ते आहे प्रेरणेचा अभाव. प्रेरणेचा अभाव म्हणजे काय? पहिला मुलाला कळायला पाहिजे की मला समस्या आहे कोणती. त्या समस्या मुलांना कळत नाही. तुम्हाला पण समस्या आहे, पण तुम्हाला लक्षात येते की मला काय समस्या आहे. प्रत्येकाला समस्या, कारण तुमच्या वर्गामध्ये काय होतं? प्रत्येक जण त्या लेवलला आहे. काही जणांना पाठातून काढताना समस्या पाठीशी कळतच नाही, काय तिथं सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे मी पुस्तक घेऊ काय, मी नेटवरनं बघू काय, मी पहिली स्टेप काय पण शैक्षणिक साधन तयार करू काय, पहिला मी काय करू तर आराखडा करू, मी काय करायचं. लेसन लोन टाकायला कधी पण एवढं लक्ष देऊ की तुमचा लेसन जो आहे दिलेला आहे तुम्हाला तो पहिला वाचायचा आणि त्याची इमेजिनेशन आपल्या डोक्यामध्ये करायची की मी पहिली स्टेप काय करणार आहे, दुसरी स्टेप काय करणार आहे, तिसरी स्टेप काय करणार आहे, आणि मग तुम्ही काढायला देतो. आणि नंतर तुम्ही काय करा? पहिला उद्दिष्ट मांडून द्या. पहिलं उद्दिष्ट काय, दुसरं उद्दिष्ट काय, तिसरं उद्दिष्ट काय, ज्ञानात्मक उपयोगी कौशल्य, ही उद्दिष्ट मांडणार आहे. ज्ञानात्मक उपयोगी कौशल्य, ज्ञानमध्ये काय येणार आहे? तुमचं आठवण ओळख येणार आहे. आकृतीमध्ये स्पष्ट करतो, आकृती काळाही करतो, काय करतो? खरं स्पष्ट करतो, तुलना करतो. उपयोजकमध्ये काय येणार आहे? दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो. आणि चालक कौशल्यमध्ये काय करणार आहे? आकृती वगैरे काढतो. त्यामुळे तो जर का फॉर्मेट असेल तर तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. डोक्यामध्ये असेल तर डायरेक्ट पाठांवर लिहिलं तरी तिथे काय होत नाही, पाठांतर ठीक आहे. आता हे काही दुसरं काय? असंबंधित माहिती जे आपल्याला कंटेंट दिलं असेल, त्याच्याशी जी समस्या आहे त्याच्या संदर्भातली आपल्याला योग्य माहिती मिळाली तर आपण त्याच्यावर काय करू शकतो? उपाययोजना करू शकतो. नाहीतर आपल्याला उपाययोजना करता येत नाही. उदाहरणार्थ तुमच्या आता तुम्ही हार्वर्ड पंचमधूनच काय केलेल्या पायऱ्या काढलेल्या आहे म्हणजे पाठांतर. आता पुढच्या वर्षी तुम्हाला ज्ञानरचनावादी आणि ABL कृती आधारित पाठांतर काढायला येणार पुढच्या वर्षी सेकंड इयरला. ह्या पायऱ्या तुमच्या डोक्यात फिट झाल्या असतात की ह्या पायऱ्या तिकडे काय होतात? मिस होतात. त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही काय करत आहे. तर असंबंधित माहिती भेटली ज्ञानरचनावाद असेल तर त्याची पूर्ण डीपमध्ये माहिती आपण शोधून काढून त्याच्या वाचून हे काय असतं कळलं. ह्याच पायऱ्या ठेवलेल्या तर पाठांतर पहिल्यांदा दिलं जातं वापर. दुसऱ्या समस्येच्या मुळाकडे न जाणे. डीप रूट काय असतं समस्येचं ते शोधून काढणं गरजेचं आहे.
हां काही काही वेळेला काय होतं बघा, शाळेतून मुलं माझं पोट दुखते, माझं हे दुखते, माझं ते दुखते सांगतात आणि रिअलमध्ये कारण काय त्याला अध्ययनामध्ये अध्यापनामध्ये त्यांची आवड नसते, निरस असतं ते अध्यापन, म्हणून ती यायला काय करतात तर टाळाटाळ करत असतात. अशा वेळेला तिथे काय करायचे, समस्या कोणती आहे ते त्याच्या मुळापर्यंत जाणं काय आहे हे गरजेचं आहे. नंतर विद्यार्थ्यांच्या सहभागाचा अभाव. विद्यार्थ्यांच्या सहभागाचा अभाव म्हणजे काय, पार्टिसिपेशन. ज्यावेळेला आपण मुलांच्या समोर काय करतो, समस्या देतो, त्यावेळेला त्याच्यावर त्यांनी काम करणं गरजेचं आहे. तीच रिस्पेक्ट झाली तर समस्येवरती काम करता येणार नाही. आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊ शकतो तुम्ही. पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर काय आहे बघा, टॉलेस्ट टॉलर म्हणजे काय, मुलांना वेगळं वेगळं काय करायचं, साहित्य द्यायचं, छोटे द्यायचे, कागद द्यायचे, त्यानंतर काय करायचं, घड्याळ पुस्तकं द्यायची आणि त्यांना काय करायचं, उंचाच्या उंच अशा काय करायची इमारत तयार करायला सांगायची. कोण जास्त इमारत तयार करते ते काय असणार, टॉलेस्ट टॉलर. एक रॉक म्हणजे काय आहे, तर ही स्किल बेस्ड ऍक्टिव्हिटी पण आहे आणि म्हणजे तुमची कृतीयुक्त पण ऍक्टिव्हिटी आहे आणि प्लस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण ऍक्टिव्हिटी करू शकता. पहिला मजला आणि दुसरा मजला. खालच्या मजला ते कसं मुलांना उभं करायचं आणि वरच्या मजल्यावरून मुलांना कागदाची पोळी असतात ते काय करायचे, पिठा लावायचे आणि त्या मुलांनी खालच्या मुलांनी काय करायचे, ती कागदाची पोळी गोळा करायची आणि न पाठ खाली किती गोळे गोळा करतात ना ते आपण शोधून काढायचे. त्याला काय म्हटलं, एक ड्रॉप. ऍक्च्युली अंडी टाकायची नाही, कागदाची पोळी. आता इस्केप म्हणजे काय, खजिना शोध. मराठी पिक्चर आल्या मुलं बघितलं आहे, त्याच्यामध्ये काय केलं असतं, मुलं पिक्चर बघितले लेकर आहे म्हणतो हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी गाणं ना, तो पिक्चर आहे टीव्हीवरती आलेले, तर त्यामध्ये बघा काय करायला असते, मुलांना टिप्स द्यायच्या असतात, इथून तिथं जावा, तिथून तिथं जावा आणि त्यानंतर ती मुलं काय करत असतात, ज्या ठिकाणी ती वस्तू ठेवलेली आहे ती शोधून आणत असतात. त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, इस्केप असं म्हणतात. नंतर तर डिटेक्टिव्ह गेम. तर डिटेक्टिव्ह गेम हे काय आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एखादी व्यक्ती, घटना याविषयी मुलांना काय करायचे, माहिती द्यायची आणि त्या मुलांना ती शोधायची. म्हणजे एखादा क्ल्यू द्यायचा आणि त्या क्ल्यूवरनं काय करायचं, मुलांनी ती वस्तू किंवा ती घटना कोणती झाली होती ते काय करायचं, शोधायचं आहे. आता मी तुम्हाला एक घटना सांगते. अशी एक हे आहे, अशी एक घटना घडली ज्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि ती संबंधित होती हिंदू धर्माशी. कुठली सांगा, हां बरोबर आहे, महाकुंभ मेळा झालेला आहे, त्याच्यामध्ये काय झाली, ती चेंगराचेंगरी झालेली आहे. अशी क्ल्यू मुलांना काय करायचं, त्या ठिकाणी शोधायला लावा. त्यानंतर पुन्हा काय आहे, जल सर्वाईव्ह म्हणजे काय, जल सर्वाईव्ह म्हणजे काय, तुम्ही काय करायचं आहे, मुलांना आता भूगोलमध्ये तुम्ही काय करताय, वातावरण, तापमान बदल हे वगैरे शिकवताय बरं, भूकंप, भूस्खलन. मग अशा वेळेला तुम्ही पुस्तकात बघायचं नाही, प्रत्यक्ष काय करायचं आहे, ती सिच्युएशन द्यायची की आता भूकंप झालेला आहे आणि तुम्ही कसं बिहेव करणार, कशा पद्धतीने तुम्ही वागणार आहे, आता आपल्याबरोबर हरवणार आहे आणि अशा वेळेला तुम्ही काय वागणार आहे, कसं वागणार आहे, काय करणार आहे, ही जर सिच्युएशन दिली आपली सिम्युलेशन मध्ये केला समोरून, तर त्या ठिकाणी मुलं काय करतात, त्या पाठामध्ये चांगल्या पद्धतीने काय होतात, सहभागी होतात. नंतर लीड द ब्लाइंड पर्सन म्हणजे काय, एकाच्या डोळ्याला पट्टी बांधायची आणि दुसऱ्याला काय करायचं आहे, त्याला मार्ग दाखवत सांगायचं. आपण घेतलेला होता तो आधी पट्टी, इथे घेतलेला होता, मार्ग दाखवत आपण पुढे पुढे. आणि नंतर काय आहे, डिबेट म्हणजे वादविवाद स्पर्धा आपण घेतलेल्या होत्या. एखादा गेम एक दोन किंवा जास्त पद्धतीने आपण खेळायला शकतो. हे गेम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कुठला गेम आहे, खडे घालतात, काचा कवड्याचा, काचा क्रॉस आणि काय करायचं, ते गोल करायचं, हा XOX असं गेम नाव आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं काय करूया, एक उदाहरण बघूया तुम्हाला आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करता येते का पाहू. पुढे इथे ये, बघा काय झालेलं आहे, 4 मंदिर आहेत. मंदिर आहेत, त्या मंदिरांची नाव आहेत काय, कुठली नाव आहेत, NORS. चोर असतात, ते चोर काय करतात, प्रत्येक मंदिरामध्ये त्यांना काय करायचं असते, खजिना लुटायचा असतो. तर पहिल्या मंदिरामध्ये असते चांदी, मग ती काय करतात, त्या ठिकाणी चांदी लुटतात. दुसऱ्या मंदिरामध्ये काय असते, सोनं असतं, तर ते काय करतात, जातात आणि सोनं लुटतात. तिसऱ्या मंदिरामध्ये काय असतं,
किती पण मिळालं चोर ही चोर असतात त्यांना शेवटी काय होणार आहे ना एक्स्ट्रा मिळालं तर काय नको होणारच आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह स्किल आहे ठीक आहे मुलाच्या समोर प्रॉब्लेम ठेवायचा आहे आणि तो त्यांना काय करायचं आहे सॉल्व्ह करायला लावायचा आहे बघा हे त्यांच्याकडे कोण सांगते का हा बरं ठीक आहे मग आपण काय करूया हे थोडं तसंच ठेवूया का पुढच्या वेळेला तुम्ही सांगाल मला हा ते सांगू मी आता फक्त सांगू नाही बघा काय देवराज नाव काय LOIL उलटवाचा लॉयल म्हणजे काय त्या शेवटच्या मंदिरामध्ये काय असणार आहे सिंह असणार आहे त्यामुळे काय होतंय तो चोर म्हणते की नको आपण जायला आलं लक्षात ह्याला काय म्हणतात तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल म्हणजे काय मुलांच्या समोर आपण काय करायचं आहे प्रॉब्लेम ठेवायचे त्यांना सॉल्व्ह करायला लावायचे कधी कधी ते काय करायचे आपल्या मेथड किंवा आपल्या लेसनशी